इतकंच आयुष्य दिलेलं आहे. म्हणजे कसं दिलंय, 100 वर्ष 150 वर्ष असं नव्हे, ठोके दिलेले आहेत. तो काहीतरी आकडा आहे, 25 लाख का असं काहीतरी तो आकडा आहे, तर मला आठवत नाही. ते सगळ्यांना तेवढेच ठोके दिलेले आहेत. तुम्ही कसे ते वाढवता किंवा घटवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. कुत्रे बघितले, पटपट पटपट श्वास घेतात, धडधड धडधड धडधड, पटकन संपतं आयुष्य. भुंगे झर पटकन श्वास संपवतात, संपलं आयुष्य. कासव 1 वर्षात एकदा श्वास घेते, भुंगे तसे तेवढेच असतात, त्यामुळे त्याचं आयुष्य 350 वर्ष 500 वर्ष असं आहे. गिरनारला काही साधू आहे, त्यांचा हृदय द्यावा, आपली 72 पडतात ना, त्यांचा एकच तुका पडतो, तेवढं म्हणून त्यांचं आयुष्य एवढं आहे, 350-400 वर्ष. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा, त्याला प्राणायाम म्हणतात. आणि मग ठोके मोजा किंवा नामस्मरण करा, ठोके मोजा, तेवढं तुमचं आयुष्य वाढलेलं असतं. राग आला की श्वास भरभर चालतो, ठोके भरभर पडतात, म्हणून क्रोधी माणसाचं आयुष्य कमी असतं. आणि शांत माणूस असतो तर ते ठोके एकदम स्लो चाललेले असतात, त्यामुळे त्याचं आयुष्य वाढलेलं असतं. अजगराचं आयुष्य पण भरपूर असतं, म्हणजे श्वासच घेत नाही फार उशिरा. लक्षात घ्या सर, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने श्वास घेतात. पृथ्वीचा अनेक वर्षांनी एकच ठोका पडतो आणि त्या ठोक्याला आम्ही भूकंप म्हणतो. म्हणून पृथ्वीचं आयुष्य लाखो करोडो वर्षांचं आहे. सूर्य पण श्वास घेतो, सूर्याचा पण ठोका आहे. प्रत्येक जीवजंतूंचा ठोका आहे, त्याप्रमाणे त्यांचं आयुष्य ठरलेलं असतं. आणि दुसरं प्रारब्धाने आयुष्य ठरतं, तेवढं आपले आयुष्य असतं. देवाला सगळ्यांनी सारखेच दिलेले श्वास किंवा त्याचे ठोके, तर ते आपण नियमात बांधू शकतो, त्या पद्धतीने आपलं आयुष्य वाढतं. म्हणून नामस्मरण केलं की आयुष्य वाढतं. देव काय म्हणले, या वेळेला तुला 12 वर्ष देतो, तुला नामस्मरणच करायचंय ना, कर नामस्मरण. सर्वसंग परित्याग केला महाराज. इथे सर्वसंग परित्याग म्हणजे कोणाला सोडलं नाही, पण सकाळी जो नामस्मरणाला जायचा तो रात्रीच घरी यायचा. बायकोला जरा बरं वाटलं नाही, चला चांगलं आहे, संतांच्या संगतीचा परिणाम झाला. 12 वर्ष असं त्यांनी नामस्मरण केलं महाराज, रोज 12 तास. 13 कोटी जप पूर्ण झाला आणि भगवंताने दर्शन दिलं त्याला. प्रजा वाढवण्याचं काम दिलेलं होतं, उद्धार करायचं काम दिलेलं होतं. संख्या वाढवा लोकांची, पृथ्वी भरून गेली पाहिजे, म्हणून त्याने पुन्हा 10,000 मुलांना जन्माला घातला. आणि त्यांना काय सांगितलं, प्रजा वाढवावी, पृथ्वीची प्रजा वाढवण्यामध्ये माझी मदत करा. मुलांना सांगितलं, मी तुमचा वडील आहे, तुम्ही माझी मुलं आहात, वडिलांची आज्ञा ऐकणं मुलाचा धर्म आहे, त्यामुळे तुम्ही मी सांगतो ते करा. नारायण नारायण. मुलं तपश्चर्येला गेली होती तिथे तपश्चर्येला गेल्यावरती नारद मुनींनी त्याला सांगितलं, अध्यात्म किती चांगलं असतं, कुठेही आपण पंचामध्ये पडता, आपला जप जाप करून स्वतःचा उद्धार करून घ्या, चांगलं सांगितलं. त्यामुळे 10,000चे 10,000 मुलं घरी आली आणि दक्ष प्रजापतीला सांगितलं, आम्ही संन्यास घेतला, नारदांचा उपदेश आम्हाला मिळाला, आम्ही जातो. चिडले दक्ष प्रजापती, मी एवढी मेहनत केली, यांना समजावून सांगितलं, आणि नारद येतात काय पण सांगतात, मी संन्यास घेतात मुलं. पुन्हा त्यांनी 10 मुलं निर्माण केली, पुन्हा त्या 10 मुलांना संन्यास दिला. कोणी? नारदाने. नारदांच्या उपदेशाने उपरती झाले आणि ते गेले निघून. अजून भडकले, पुन्हा 10 मुलं निर्माण केली, पुन्हा नारदांच्या उपदेशाने त्यांनी संन्यास घेतला. ह्यांनी चिडले, नारदांना बोलवलं दक्ष प्रजापतींनी आणि पाणी घेऊन शाप दिला, नारदा एका जागेवर बसतोस, ती काहीतरी बडबड करत बसतोस आणि माझ्या मुलांना संन्यास देतोस, त्यांना पुढे माझ्या कामात मदत करू देत नाहीस, त्यांना संसार करू देत नाहीस, जा मी तुला शाप देतो, तुला कधीही एका जागेवर काही क्षणाव्यतिरिक्त थांबता येणार नाही, तू सारखा फिरत राहशील, म्हणजे उगाच लोकांची गडबड करणार नाहीस. तो आनंद मानला नारदाने. आणि नारद कुठेही म्हणून एक ठिकाणी थांबत नाही, नारायण नारायण करत फिरत असतात आणि गावोगावी जाऊन भगवंताच्या भक्तीचा प्रचार करत असतात. त्यांचा हा शाप नारदांना वरदान ठरला, कारण नारदांना हेच पाहिलं होतं, एका जाग पाहिजे होतं, एका जागेवर बसून किती उद्धार करणार आहे, जागोजागी फिरतात आणि कीर्तन करतात, प्रवचन करतात आणि लोकांमध्ये रामनामाचं प्रेम जागवतात. कळलं? आणि मग दक्ष प्रजापतींनी पुन्हा 10 मुलं निर्माण केली, त्यांना संसारात लावलं, त्यांचे संसार पुढे वाढवले वगैरे वगैरे, ते सगळे झालं. एकदा देवासुर संग्राम झाला आणि नेहमीप्रमाणे देव जिंकले आणि राक्षस हरले. गाधे. देव जिंकले आणि राक्षस हरले. राक्षस आपल्या घरी निघून गेले आणि देव जे होते ते इंद्राच्या लोकामध्ये आले, स्वर्गामध्ये आले सगळे.
आणि इंद्राने सगळ्यांना सोमरस वाटले. आपण जिंकलो म्हणून. माझ्याबरोबर आज तुम्ही सगळ्यांनी सोमरस घ्या. लोकांना सोमरस म्हणजे दारू वाटते. सोमरस आणि दारू याच्यात भयंकर फरक आहे. ते दारू प्रकार नाही आहे. सोमरस म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र, चंद्राला सोम म्हणतात. आणि रस तुम्हाला माहिती आहे काय तो. मग चंद्रासारखा शीतल करणारा रस, तो रस निराळा आहे, तो शुद्ध आणि सात्विक आहे, तो आत्मज्ञान जागवणारा रस आहे, म्हणून सोमरस. त्याला सोमरस म्हणतात. त्याची व्याख्या ग्रंथांमध्ये आहे. तो सोमरस इंद्र स्वतःही पीत होता आणि सर्व देवी देवता देव सगळे पीत होते. आणि तेव्हा देवांचे जे गुरु बृहस्पती ते त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर सगळ्यांनी उठून नमस्कार करायला पाहिजे. जेव्हा गुरु येतात तेव्हा उठून उभं राहायचं असतं. गुरु बसल्यानंतर जेव्हा ते बसायला सांगतात तेव्हा बसायचं असतं. गुरु बृहस्पती आले, इंद्र जागचा उठला नाही, तो सोमरसच पीत बसला होता. हा अपमान वाटला गुरु बृहस्पतीला आणि ते घरी निघून गेले त्या सभेतूनच. नंतर लक्षात आलं इंद्राच्या की काय मूर्खपणा आपण केला. हा या राज्याचा मोह किती भयंकर असतो की त्याने आपल्या गुरूंचा देखील अपमान केला. धिक्कार असो अशा यशावरती, धिक्कार असो अशा पैशावरती, धिक्कार असो एवढ्या उपलब्धतेबद्दल जिथे आपल्याला गुरूंचा विसर पडतो. म्हणून गुरु उठले, आपले गुरु इंद्र उठले आणि सर्व देवतांना घेऊन गुरूंच्या घरी गेले. एवढा आदर होता इंद्राला गुरूंविषयी होता. पण दुसरी भीती होती की ज्याला गुरु नाही त्याचं पतन होतं. आता राक्षस केव्हाही हल्ला करतील आणि आपल्याला युद्धात सहज हरवतील, कारण आपल्याला गुरु नाही. गुरुकडे शक्ती असतात ना, गुरुच नाही म्हणताना शक्ती कुठून. मग ते गुरु बृहस्पतींच्या घरी गेले क्षमा याचना करायला, त्यांना परत बोलवायला. पण गुरु बृहस्पतींच्या बायकोने सांगितलं, ते तीर्थयात्रेला निघून गेले, तुमच्यावर फार नाराज झालेले आहेत, ते कसे वागलात तुम्ही. ते म्हणले क्षमा करा, म्हणजे आमचं चुकलं, जरा मद चढला होता आम्हाला यशाचा, पण आता काय करता येईल. ते म्हणले आता ब्रह्मदेवाला विचारा. हे तर गेले निघून. अतिशय भ्यायला आहे इंद्र आणि तो गेला बृहस्पतीकडे की असं असं झालं, चुकलंच म्हणले तुमचं, कोणीचा अपमान करणार, लाज वाटली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले म्हणजे चुकलं, आता काय करावं. आता जर राक्षसांचं हल्ला झाला तर स्वर्ग जाईल हातात आणि सगळं धर्म बुडेल. धर्माच्या रक्षणाकरता तरी काहीतरी सांगा उपाय. तर ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे. त्वष्टा नावाचे एक ऋषी आहेत आणि त्यांनी एका राक्षस कन्येशी विवाह केलेला आहे. परंतु त्या दोघांना एक मुलगा आहे, विश्वरूप त्याचं नाव आहे. त्याला 3 तोंड आहेत आणि अतिशय विद्वान, सर्व शास्त्रांचं ज्ञान त्याला आहे. तो तुमचा गुरु होण्यास योग्य आहे. त्याचे पाय धरा आणि त्याला गुरु करून घ्या, म्हणजे तुम्ही सुरक्षित व्हाल, म्हणजे स्वर्गावर पुन्हा हल्ला होणार नाही. ठीक आहे म्हणजे त्वष्टा ऋषींकडे इंद्रादिक सर्व देवता गेल्या. त्वष्टा ऋषींना प्रार्थना केली. तेव्हा त्वष्टा ऋषींनी त्याला बोलवून घेतलं विश्वरूपाला. विश्वरूप इकडे ये. अत्यंत तेजस्वी उंच असा तो विश्वरूप सर्व देवतांसमोर उभा राहिला. 3 तोंड होती त्याला. आणि त्याला नमस्कार करून इंद्राने त्याला म्हणाला, यद्यपि तू आमच्यापेक्षा लहान आहेस वयाने. बघा अजून आकड जाते का. यद्यपि तू वयाने आमच्यापेक्षा लहान आहेस, परंतु ज्ञानाने मोठा आहेस असं ऐकलंय. मग आता आमचा बृहस्पती थोडे दिवस बाहेर निघून गेलेले आहेत, तोपर्यंत आमचं गुरुपद जे आहे ते तू सांभाळ. तू समर्थ आहेस असं ऐकलंय, सिद्ध कर की तू गुरुपदास योग्य आहेस. हसला विश्वरूप. गुरुला दाखल शिकवतो. विश्वरूप काय म्हणतात, ठीक आहे मी तुमचं गुरुपद घेतो. गुरु झाल्यानंतर, बरोबर गुरु झाल्यानंतर त्या विश्वरूपाने नारायण कवच नावाचं स्तोत्र इंद्राला दिलं आणि म्हटले ह्याचा पाठ कर, तुला कधीही कोणीही युद्धामध्ये हरवू शकणार नाही. तू निश्चित सुनिश्चित यश प्राप्त करशील. या स्तोत्राचा पाठ कर. आणि खरंच आहे, ते नारायण कवच भगवंतांनी निर्माण केलेलं स्तोत्र आहे. ते आपण म्हटलं की कोणीही आपल्याला युद्धामध्ये हरवू शकत नाही. रामायणामध्ये रामाला सुद्धा एका ऋषींनी हा मंत्र दिला होता, नारायण कवच म्हणून सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं. झालं, इंद्राने ते स्तोत्र पाठ केलं आणि गेला. अनेक यज्ञ त्या गुरूंनी सगळ्या देवतेंकडून करून घेतले. यज्ञातून देवतेंना शक्ती प्राप्त होते, म्हणून अनेक प्रकारचे यज्ञ विश्वरूपाने इंद्राकडून देवतांकडून करून घेतले. पण ते यज्ञाचे भाग असतात. ब्रह्माचा भाग, विष्णूचा भाग, महादेवाचा भाग. देवतांना इंद्राला वाटलं की हा कोणाकोणाला ते यज्ञाचा भाग देतो, आपण जर जाऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलं, एका तोंडाने यज्ञाचा भाग तो देवतांना देत होता
एका तोंडाने तो त्या यज्ञाचा भाग स्वतः घेत होता आणि एका तोंडाने त्या यज्ञाचा भाग तो राक्षसांना देत होता. कारण सगळे राक्षस त्याचे मामा होते, त्यामुळे आपल्या आईचं घराणं येते, मग आईच्या घराण्याला द्यायलाच हवं म्हणून त्यांनी ते तिकडं दिलं. बघा, कळलं की नाही? जाऊ दे आता काय बोल. असे तिन्ही भाग वाटले बघा. आणि भाग वाटल्याने ह्याला संताप आला इंद्राला की आम्ही इतकी मेहनत करतो, इतके यज्ञ याग आम्ही करतो आणि फुकटचे देव खातायत, म्हणजे टुमटुमीत होत बसलेले आहेत सगळे राक्षस, फुकट खातायत आमच्या यज्ञाचा भाग. म्हणजे आम्ही जे पुण्य कमवतोय ते त्यांनाही मिळतंय, फुकट मिळतंय. म्हणून रागाच्या भरात इंद्राने आपलं खड्ग उपसलं आणि विश्वरूपाची तिन्ही तोंड उडवली, कापून काढलं. ब्रह्महत्या, गुरुहत्या, महान पातक लागलं. म्हणजे लागू देत मला पातक, असा अयोग्य प्रकार मी होऊ देणार नाही. आणि मग ब्रह्महत्या तिथे प्रगट झाली आणि ती इंद्राच्या मागे लागली. इंद्र पळाले, ब्रह्महत्या त्यांच्या मागे पळाली, त्रिभुवनात फिरले, त्यांचा प्राण वाचवायला कोणीच तयार नाही. ब्रह्मदेव म्हणले मी नाही, ब्रह्महत्या आहे ती, मी कुठे मागे लागू, मी नाही तुझ्या मागे लागत, जा तिकडे. सगळ्या देवतांकडे कोणीही इंद्राला उभं केलं नाही. अरे मी देवांच्या कल्याणासाठी केलं नाही, आता कोणीही देव मला सपोर्ट करत नाही. कोणीच नाही करत मला, देव सुद्धा सपोर्ट नाही करत, सद्गुरू सपोर्ट करतो कुठल्याही गोष्टी. कारण सद्गुरू हा परमदैवत असतो, भगवान श्री हरी विष्णूचं रूप आहे ते, असं किंवा शंकराचं रूप आहे आपण म्हणू शकतो. कोणीच त्याला सांभाळलं नाही. ते भगवान शंकराकडे गेले, गुरुच वाचवतो महाराज. आणि शंकराला त्यांनी निवेदन केलं की देवतांच्या रक्षणासाठी मी हे सगळं केलेलं आहे. राक्षसाला फुकट भाग मिळत होता, तो मिळू नये त्यांना म्हणून मी त्यांचा वध केला. पण म्हणले ते चुकीचं आहे, गुरुचा वध करणं चुकीचं आहे, ब्रह्महत्या लागणारच आहे. हो पण मी देवतांच्या हितासाठी केलं. ठीक आहे मी बघतो, काळजी करू नकोस, थांबले. ती ब्रह्महत्या येऊन थांबली. महादेव होते मध्ये म्हणून ती पुढे झाली नाही. म्हणजे आता काय करावं, हत्या तर भोगावीच लागते, ब्रह्महत्येचं पातक भोगावंच लागतं. महादेव काय म्हणाले, हे सृष्टीतल्या सर्व लोकांनो, याने तुमच्या रक्षणाकरताच हा अपराध केलेला आहे. याचा अपराध जर कोणी पोटात घेत असेल तर हा मोकळा होईल, इंद्राला नवीन आयुष्य मिळेल. आणि इंद्राला नवीन आयुष्य मिळालं तर तो देवांचा राजा आहे, तो सर्व सृष्टी सांभाळू शकेल, मदत करू शकेल. काय करता, व पुन्हा प्रलोभन दाखवलं. इंद्राची ब्रह्महत्या जो कोणी घेईल त्याला इंद्र वरदान प्रदान करेल. होय ना इंद्रा? होय 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 मी करेन, मी त्याला काय हवं असेल ते वरदान देईल. लगेच 3 जण पुढे झाले. वृक्ष, झाडं पुढे आले. ते म्हणले आम्ही घेतो तुझी ब्रह्महत्या, पण त्या बदल्यात आम्हाला वरदान असं पाहिजे की जेव्हा आमची पानं झडतील, सगळी फुलं पडतील, आम्ही एकदम ओसाड होऊ, त्यावेळेला काहीही नसताना सुद्धा पुन्हा आम्हाला पालवी फुटेल. पाऊस नाही पडला तरी आम्हाला पालवी फुटेल आणि पुन्हा आम्ही अगदी भरलेलं असं झाड होऊ. इंद्राने आशीर्वाद दिला, तथास्तु. ती एक ब्रह्महत्येचा एक भाग वृक्षांनी घेतला. वृक्षावर जेव्हा हल्ला केला जातो तोडण्यासाठी, तेव्हा जो हिरवा चीक निघतो ना, ती इंद्राची घेतलेली ब्रह्महत्या आहे, वृक्षांनी घेतलेली. मग पृथ्वी पुढे आली, मी घेते तुझी ब्रह्महत्या. एक वरदान त्याच्या मोबदल्यात पाहिजे, जिथे जिथे खड्डे होतील ते आपोआप बुजले जावेत. म्हणून बघा खेडेगावात विशेषतः किंवा अगदी ओसाड प्रदेशात जे खड्डे होतात ना ते आपोआप भरले जातात आणि पृथ्वीला त्रास होतो. ती ह्याची ब्रह्महत्या आहे घेतलेली, इंद्राची घेतलेली ब्रह्महत्या आहे. पृथ्वीवर खड्डे पडतात ती ब्रह्महत्या आहे आणि ते आपोआप बुजले जातात, हे वरदान आहे. मग स्त्रिया पुढे आल्या. स्त्रिया काय म्हणाल्या, आता उरलेली ब्रह्महत्या मला दे, आम्हाला दे, आणि त्या मोबदल्यात आम्हाला मातृत्वाचा अधिकार दे. इंद्राने तथास्तु म्हटलं आणि स्त्रियांना मातृत्वाचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यांची ब्रह्महत्या कुठली, 4 दिवसाची जी अडचण आहे ना, ती इंद्राने केलेली ब्रह्महत्या आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला असं काही समजून घ्यायचं नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्या 4 दिवसातही पवित्रच असता, कारण ईश्वर तुमच्या हृदयातच आहे. त्यामुळे विटाळ प्रकार नसतात. ज्यांना विटाळ वाटतात त्यांचाच विटाळ करावा. ते तुम्हाला मिळालेलं वरदान आहे, मातृत्वाचं वरदान आहे. काही गोष्टी ठीक आहेत शास्त्रीय दृष्ट्या की विटाळ आहे, 4 दिवस लांब राहावं किंवा काय, हे काय आहे तुम्हाला सांगतो मी, लोकांना कळत नाही. त्या काळामध्ये आपली शक्ती कमी झालेली असते, प्रचंड शक्ती, अशक्तपणा आलेला असतो, त्रास आपण सोसत असतो. इंद्राची ब्रह्महत्या आपण सोसत असतो, आपल्याला त्रास होत असतो त्या काळामध्ये.
आणि ते अशुद्ध रक्त जे असतं ते शुद्ध रक्तामध्ये परिवर्तित होत असतं. अशुद्ध रक्त बाहेर पडतं, शुद्ध रक्त आतमध्ये प्रवेश करत असतं. अशा वेळेला आपल्याला ताकद कमी झालेली असते. म्हणून त्या 4 दिवसात तुम्ही काहीही करू नये हे देवांच्या सूचना आहेत. पडून राहा, केवळ पडून राहा. देवाची पुस्तकं वाचा. मन तुमचं चांगलं करायचं असेल तर देवाची पुस्तकं वाचा, सत्संग करा, नामस्मरण करा, देवाच्या पोथी वाचा, हे सांगितलेलं असतं. कोणाला ज्यांच्यात थोडी जरी ताकद असेल त्यांची, तीही ताकद नसेल झोपून राहा. तुम्हाला सगळं आयतं मिळणार, जेवायला मिळणार, हे मिळणार, ते मिळणार, ही सगळी सोय केलेली होती की त्या स्त्रीला काही काम करायला लागू नये, मन चांगलं राहावं म्हणून आध्यात्मिक चर्चा, सत्संग, नामस्मरण हे सगळं करावं. आणि त्यांना घरातले बाकीचे जे असतात, एकत्र कुटुंब असल्यामुळे ते जेवण बनवून देत असत. पण काही स्वार्थी पुरुषांनी स्वतःची प्रतिष्ठा हे करण्याकरता, मोठी करण्याकरता ते वेगळ्या अँगलने दाखवलं की नाही विटाळ आहे, हात लावायचा नाही, हे करायचं नाही, देवाची पुस्तकं वाचायची नाही, अमकं करायचं नाही, हे काही पुरुषांनी ठरवलं, अयोग्य ठरवलं. आणि त्यांना स्वतःबद्दल वाईट कसं वाटेल याची सुद्धा त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली की स्त्रियांनी स्वतःला नेहमी खालच्या दर्जाचं समजावं. असं ज्यांना वाटतं ना तेच खालच्या दर्जाचं असतं महाराज. म्हणून महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 4 दिवसांच्या अडचणीमध्ये पोथी वाचायला हरकत नाही, नामस्मरण करायला हरकत नाही, देवाचे कुठलंही काम करायला हरकत नाही, पण आराम करावा, शांत राहावं. म्हणून त्यातल्या त्यात करण्यासारखं काय आहे 4 दिवसामध्ये? नामस्मरण करावं. हातात माळ घेऊन नामस्मरण करावं, ते चालतं. बाकी नाही काही केलं तरी चालेल, हरकत नाही, आराम करा. माळही हातात घ्यायची ताकद नसेल, तोंडाने श्रीराम जयराम जय जय राम म्हणा, काहीही होत नाही, भक्ती वाढते, देवाची कृपा होते. याचं उदाहरण गजानन महाराजांना एका स्त्रीने हा प्रश्न विचारला होता की आम्ही तुम्हाला स्पर्श केला तर चालेल का? आम्ही 4 दिवसाच्या अडचणीमध्ये होतो. गजानन महाराजांनी उत्तर दिले आणि पोथी वाचलेली असते त्यांना कळेल. परमहंसांना कसलाही विटाळ नसतो, ते कुठल्याही गोष्टीने विटाळत नाहीत. त्यामुळे आम्हाला स्पर्श करायला हरकत नाही. गजानन महाराजांचं उत्तर. आता महाराजांचं उत्तर सांगतो. एक गंगूबाई म्हणून होत्या. महाराजांना घरी बोलवलेलं होतं. महाराज घरी बसलेले होते. सगळे स्त्रिया पुरुष महाराजांच्या अवतीभोवती होते आणि महाराजांना स्नान घातलं जात होतं. त्यावेळेला थंडी पडली होती. महाराजांना ऊन पाणी, थोडं गरम पाण्याने स्नान घालत होते. आणि त्या गंगूबाई अशा कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांना वाटत होतं की किती सगळ्यांना स्नान वगैरे घालायला मिळते, महाराजांना मलाच काही मिळत नाही अडचण असल्यामुळे, काय माझं दुर्भाग्य आहे. स्नान झालं महाराजांचं, सगळे बाजूला झाले, टॉवेल वगैरे दिला रुमाल आणि अंग पुसायला सुरुवात केली. खूपच थंडी आहे आज. गंगूबाई 2 तांबे पाणी घाला म्हणले माझ्या अंगावर. त्यांना सांगतो ते माहिती आहे मला, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही, या म्हणले. पटकन त्यांनी 2 तांबे घेतले, महाराजांच्या अंगावर होते. त्याला कशाचा वेटाळ नाही, बाकीचं तर काय संबंध आहे. काही शहाणे लोक होते पंढरपुरामध्ये, काय तर म्हणे एका विशिष्ट लोकांच्या व्यतिरिक्त इतरांचा स्पर्श देवाला झाल्यामुळे देवच विटाळला, त्यामुळे ते जातच नव्हते दर्शनाला देवाचा. का तर देव विटाळला. ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्या व्यक्तीने, नाव मी सांगणार. ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि सांगतात काय, देव विटाळला. अहो तो जर देव आपल्या स्पर्शाने विटाळत असेल ना तर तो देव नाहीये. त्याला मस्तपैकी पाण्यामध्ये वाहून द्या, काही गरज नाही त्या देवाची आम्हाला. देवच इतका परम पवित्र आहे की त्याच्या स्पर्शाने आम्ही पवित्र होतो. देव वाटण्याचा काही प्रश्न नाही. तो खरा देव आहे जो आपल्याला शुद्ध करतो. समज. आणि ह्या अडचणी प्रत्येक स्त्रीला काय अडचण आहे, सगळ्याचा साथ थकला असतात त्यावेळी अगदी आराम करा, तो चालू ठेवा. स्त्रीला तुम्ही कळलं, ते नुसते डोळे मोठी करून नवऱ्याला ताब्यात ठेवतात. पॉवरफुल नाही तर काय गंमत करूया, गंमत करूया. कमी समजायचं नाही. आपण स्त्री शरीर धारण केलंय, आपण पुरुष शरीर धारण केलंय, त्यामुळे ते धर्म आपण पाळतो. आपण आहोत कोण? आपण स्त्री नाही आहोत, आपण पुरुष नाही आहोत, आपण आत्मा आहोत, म्हणजेच परमात्मा आहोत, त्याचा अंश आहोत. आलं लक्षात? आता आत्मा आणि परमात्मा, ठीक आहे.
परमात्मा समुद्र आहे, आपण परमात्म्याचे अंश आहोत म्हणजे आत्मा आहोत, बरोबर. क्वांटिटीने फरक असेल, ती क्वांटिटी जास्त आहे, आत्म्याची क्वांटिटी कमी आहे, कारण तो शरीरात बसलाय. तसं काही नसतं, पण हे समजवण्याला सांगतो, दोघे सारखंच आहे, आत्मा हाच परमात्मा आहे. पण तो एका विशिष्ट शरीरामध्ये बसल्यामुळे त्याची क्वांटिटी कमी आहे आणि परमात्म्याची तो कुठल्या क्वांटिटीच्यात न बसल्यामुळे तो अनंत आहे.